नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. लोहगडाचा विषय आता त्या सियाचा आणि त्या केतनचा एका वेगळ्याच वळणावरती जायला लागलाय आणि ज्या काही गोष्टी ऐकायला येत आहेत त्या गोष्टी बसायला नवलच वाटतात की खरंच असं जर असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पिढ्यांना किंवा पुढच्या येणाऱ्या लोकांना आपण नक्की काय सांगायचं या सगळ्या विषयाबद्दल. म्हणजे कशाबद्दल? लग्नाबद्दल, की नक्की लग्न कसं करायचं. आता जर समोरचा टक्कल पडलंय, त्याला टकला आहे, त्याला केस नाहीयेत, म्हणून जर हिनं त्याला जर दरीमध्ये ढकलला असेल तर मग असा या जगामध्ये कोणता व्यक्ती आहे जो पूर्णपणे परफेक्ट आहे आणि मग तोच व्यक्ती प्रत्येक मुलीला भेटेल असं जर असेल तर मग आमच्यासारख्या तुमच्यासारख्या अनेकांची जे काही कोणी काळा आहे, कोणी गोरा आहे, कोणाला केस कमी आहेत, कोणाला दाट आहेत, कोणाला दाढी आहे, कोणाला दाढी नाही, कोणाला मिशी आहे, कोणाला मिशी नाही, कोणाची उंची कमी आहे, कोणाची उंची जास्त आहे, कोणी हातामध्ये हे आहे, कोणी पायामध्ये हे आहे, डोळ्यामध्ये हे आहे, दातामध्ये हे आहे, अनेक अनेक विद्रूप अंगाने या सगळ्या गोष्टी हे काय आपण निर्माण केल्या नाहीयेत, त्या सगळ्या देवाने केलेल्या आहेत. आता माझ्याही डोक्यावर केस कमी आहेत, पण मी ट्रान्सप्लांट केलंय, मी ते केस लावून घेतलेत आहेत ना, केस तर वाटतायत ना. त्याचा अर्थ काय मी मनुष्य म्हणून जगूच नाही का, माणूस म्हणून मी जगूच नाही का? किंवा माझ्यावरती किंवा माझी बायको असेल जिच्यासोबत मी लग्न करणार आहे, ती माझे स्वभाव सोडून माझे बाह्य अंगांवरती सगळ्या गोष्टी लक्ष देणार आहे का, की हा असं असेल तर मग मी लग्न करेन, नसेल तर मी याला कड्यावरून ढकलून देईन. पण याच्या मागचं खरं सत्य काय आहे हे आपल्याला व्यवस्थित बघितलं पाहिजे. खरंच या सगळ्या गोष्टी मॅटर करतात का? हो, करतात. मुलींच्या अपेक्षा मुलांपेक्षा दुप्पट पटीने वाढलेत. मुलींना एक तुम्ही साधं उदाहरण घ्या. मुलींना आजच्या घडीला किती पैसे जर विचारलं ना त्यांना, की किती पैसे कमवणारा तुम्हाला मुलगा लागतो किंवा हवाय, लागतो म्हणण्यापेक्षा हवाय, तुम्हाला किती पैसे कमवणारा मुलगा हवाय, त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर पुढे जी 15, 20, 30, 40 हजार रुपये, 50 हजार रुपये कमवणारी मुलं आहेत ती विचार करतात की खरंच जी मुलगी आपल्याकडे 2 आणि 3 आणि 4 आणि 5, 10 लाखाच्या पॅकेजची अपेक्षा करते तिची तेवढी खरंच लायकी आहे का? आणि समाजातलं आज हे गणित झालंय. मुलींच्या बापाच्याही अपेक्षा वाढलेत, मुलींच्याही अपेक्षा तेवढ्याच आहेत. मुलींना असं वाटतं की मला साजेसाच नवरा पाहिजे, मला तो काळा नको, गोरा नको, टकला नको, असा नको, याव नको, त्याव नको, त्या महिन्याला त्याच्याकडे 10 लाख रुपये इन्कम आला पाहिजे महिन्याला. बरं, हिचा बाप साला रिक्षा चालवणारा, हिचा बाप अत्यंत साधा, त्याच्याकडे घंटा काय नाहीये, पण हिच्या अपेक्षा काय मुलांकडून, की मला 10 लाख कमवणारा पाहिजे, त्याचा बिझनेस पाहिजे, त्याची मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी 2 BHK 3 BHK त्याला फ्लॅट पाहिजे, गावाकडे जमीन पाहिजे, आईबापांपेक्षा वेगळा राहायला पाहिजे. या सगळ्या अपेक्षा घडवणाऱ्या, या सगळ्या अपेक्षा डोक्यामध्ये तयार करणाऱ्या मुली आजच्या समाजाला धोकादायक आहेत का? हा एक साधा प्रश्न आपल्याला विचारला पाहिजे. आज मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये गाव सोडून आलेले तरुण इथं कशासाठी आलेत माहितीये का? पैसा कमवण्यासाठी आलेत, पण त्यांची अपेक्षा अशी आहे किंवा त्यांना असं वाटतंय की इथं जर आपण एखादी खोली घेतली नाही छोटी मोठी, इथं जर आपण मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहिलो नाही तर आपल्याला कोणी मुलगी देणार नाही. कारण आजकाल मुलींचं काय, आम्हाला गाव नको, आम्हाला शहर पाहिजे आणि शहरामध्ये आम्हाला चांगलं आयुष्य पाहिजे, चांगलं जीवन पाहिजे, आम्ही घरामध्ये निवांत बसलो पाहिजे, आमच्या नवऱ्याने आम्हाला कमवून आणून खायला घातलं पाहिजे. असे बऱ्यापैकी अशा अपेक्षा बऱ्याच मुलींच्या आहेत. आज बाकीच्यांच्या ज्या चांगल्या आहेत त्यांचा विषय नाहीये, त्यांना एखाद्या शेतकऱ्याला जरी लग्न करून दिलं ना तरी त्या तिथं सुखी संसार करू शकतात. पण आजकाल शेतकऱ्याच्या पोरांना विचारतो कोण? विचारतच नाही कोण. तुझ्याकडे 100 एकर जमीन असो, काही विचारतच नाही कोण. येणाऱ्या काळामध्ये या असल्या मुलींना दरवाजामध्ये शेतकऱ्याची उभी करणार नाहीत, कारण येणारा काळ त्या पद्धतीचा येणार आहे. म्हणजे एखाद्या मुलीला एखादा मुलगा स्वभावाने नक्की कसा आहे, तो भले त्याच्याकडे 4 रुपये नसू दे, भले तो एखाद्या झोपडीत राहणारा असू दे, पण तो आपल्याला समाधानी ठेवू शकतो का? जे आयुष्यामध्ये फार महत्वाचं असतो ते समाधान आपल्याला तो मिळवून देऊ शकतो का? समाधान म्हणजे कसलं? नुसतंच काय फक्त शारीरिक समाधान नाही, ते शारीरिक समाधान एका विशिष्ट वयापर्यंत असतं. कसं असतं, जोपर्यंत जोश मध्ये असतो तोपर्यंत हे शारीरिक गोष्टी फार हव्याव्याशा वाटतात. म्हणजे त्यावेळेला असं वाटतं की काय करू आणि काय नाही. या वयातली मुलं किंवा या वयातल्या मुली म्हणजे काय, त्यांचं ते आलं उतून कुठं मुतू असं म्हणतात ना, तशा पद्धतीची यांची गत असते. पण त्याच्यानंतर जे आयुष्य सुरू होतं, ज्यावेळेला शारीरिक संबंध फार महत्वाचे नसतात, जिथं माणूस मानसिक समाधान शोधत असतो, जिथं दोघे जण एकमेकांना जगण्यासाठी पूरक असावे लागतात, जिथं आपली फॅमिली असते, जिथं मुलं असतात ना, ते खरं सुखी समाधानी कुटुंब जे हवं असतं ना, ते सगळ्यात महत्वाचं जीवन आहे. ते कोण देणार आहे आपल्याला, याच्याकडे मुली आजकाल लक्षच देत नाहीयेत. त्यांना हँडसम पाहिजे, त्यांना त्या सियाचं काय, त्या ती पोरगी ना कालची, तिचं मत काय, हा केतन जरी पैसेवाला असला, काही केस लावेल नाही तर काय लावेल, पण तिला काय पाहिजे? तिला पाहिजे फ्रीडम, तिला पाहिजे मला कधी अडवणारा नकोय, मला कधी काय कुठली गोष्ट करणारा नकोय, मला हा आवडत नाहीये. म्हणजे मुळात म्हणजे तिथूनच तिची गोष्ट खरी सुरू झाली. आणि इकडे चेतन काय, त्याला काय ऐशो आरामात अगदी मजा करतोय तिच्यासोबत, बारला जातायत, पबला जातायत, नाचतायत, दारू पितायत, सगळ्या गोष्टी करतायत, पाहिजे ते सगळं मिळतंय, फ्रीडम मिळतोय. सगळ्यात महत्वाचा फ्रीडम. आजकालच्या मुलींना तेच फार महत्वाचं आहे. आम्हाला टोकायला कोणी नाही पाहिजे, आम्हाला अडवायला कोणी नाही पाहिजे, आम्हाला असं
तुझं असं करू नको, हे तू हे कपडे का घातले, ते कपडे का घातले, असं बोलायला आम्हाला कोणी नको. आम्हाला आमच्या मनासारखं करायचंय आणि आम्ही ते करून आम्हाला जर कोणी अडवत असेल तर एकतर आम्ही असं त्यांना ढकलून देऊ, नाहीतर आम्हाला मग त्याच्याशी लग्न करायचं नाही, आम्ही ते लग्न सुखा संबंध तोडून टाकू. या देशातल्या अर्ध्यापेक्षा जास्त मुलींना शरीर दाखवण्याची जी काही सवय आणि लत लागली ना, तितकी घाणेरडी आहे आणि सोशल मीडिया त्याचं उत्तम उदाहरण आहे. तो प्रत्येक सोशल मीडियावरती अर्ध्यापेक्षा जास्त मुली, मी म्हणतोय फार क्वचित मुली अशा आहेत की ज्या सोशल मीडियावरती त्यांची कला, त्यांचे गुण दाखवण्यासाठी येतात, पण बाकीच्या सर्व मुली या शरीर आणि सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी येतात. आणि हेच खरं सत्य आहे, हेच खरं सत्य आहे या समाजाचं. पूर्वी एक काळ होता, त्या काळामध्ये आपली मुलगी जेव्हा दुसऱ्या मुलाच्या हातामध्ये द्यायची वेळ यायची ना, तेव्हा फार विचार करावा लागायचा की कसा आहे हा मुलगा, खरंच आपल्या मुलीला चांगला ठेवेल का. कारण त्यावेळच्या मुली, म्हणजे आपल्या आयांची गोष्ट घ्या, तुमच्या आई वडील जे कोणी आज 45-50 वर्षाच्या याच्यातल्या आहेत, 40च्या पुढच्या आहेत, त्यांचा जो एक मधला जो काळ होता, त्यावेळेला त्या सगळ्या कुठे ना कुठेतरी संस्कृती या सगळ्या गोष्टीला ओझं समजत नव्हत्या. तर ती खरोखर आपली संस्कृती आहे आणि तिला आपण आपल्या जवळ ठेवली पाहिजे, अशा पद्धतीमध्ये राहणारा तो सगळा काळ किंवा ती सगळी पिढी. पण आजच्या घडीला काय महत्वाचं वाटतंय माहितीये का, त्यावेळेला जसं मुलगा कसा आहे पाहायला लागायचं, आजकाल मुलांना मुलगी कशी आहे, ती चांगली आहे का, ती फालतू गोष्टी तर करत नाही ना, ती खरंच उद्या तुझ्या संसाराचं वाटोळं करणार तर नाही ना, अशी गोष्ट पाहायची वेळ आली. म्हणजे आज मुलींवरती बोटं जात आहेत, मुलींकडे पाहिलं जातंय. कारण आज 90% जास्त जे काही लग्नाने या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, ती मुलं व्यवस्थित पार पडतायत, जबाबदारीने सगळ्या गोष्टी करतायत. पण मुली या असं नको तसल्या गोष्टी आजकाल करायला लागलेत. फार क्वचित कमी हातावरती बोटाच्या मोजणे इतक्या मुली आहेत की ज्या खरोखर सुसंस्कृत आहेत, ज्यांना खरोखर आपला नवरा, आपले संसार, आपल्या बाकी सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या वाटतात, ज्यांना बाहेरचं जग हे हवंसं जास्त वाटत नाही, ज्यांना आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीमध्ये राहिलं पाहिजे. आणि आपण सगळ्यात महत्वाचं समाधान याच्यामध्ये मानलं पाहिजे की मी माझ्या पतीसाठी, मी माझ्या नवऱ्यासाठी कसं चांगल्यात चांगली राहीन आणि त्याला काय चांगलं वाटेल किंवा आम्ही दोघं कशी व्यवस्थित राहू याकडे सहसा लक्ष देतात. पण त्याच्यापेक्षा बाकीचे अर्धे सगळे जास्त मुली किंवा स्त्रिया हे दिखाऊपणामध्ये फार जातात. आजकालच्या स्त्रियांना दिखावा करण्याची, दाखवण्याची फार फार हे लागली आहे. उदाहरणार्थ आपल्या एखाद्या कुटुंबामध्ये कुणी काय घर घेतलं, कुणी काय गाडी घेतली की लगेच यांचं इकडं सुरू झालं घरच्या घरी, तुम्ही काय करताय, तुम्ही पण करा, मग तुम्ही लोन घ्या, काही करा, तिनं तिच्या नवऱ्यानं असं केलं, तिच्या ह्यानं तसं केलं. या सगळ्या गोष्टींमध्ये राहणाऱ्या मुली किंवा बाया, त्यांची मानसिकता काय आपल्याला लगेच समजून येते. आणि त्या सियाने जे काही केलं ना, ती जी काही म्हणजे टकला होता, काय होता, मला आवडलाच नव्हता, मला असंच नव्हतं, मला तसंच नव्हतं, या सगळ्या गोष्टीत असतीलच, निश्चित असतील. शारीरिक गोष्टींकडे देखील मुली आजकाल तेवढंच लक्ष देतात. पण त्याच्या व्यतिरिक्त तिला जो काही फ्रीडम, तिला जे काही बंधनं या सगळ्या गोष्टी नको होत्या. कारण हा जो काही केतन होता, त्याच्या घरचे हे पैसेवाले असतील, सगळ्या गोष्टी मान्य, पण त्यांच्याकडे काही बंधन आणि सगळ्या गोष्टी होत्या की बाबा ठीक आहे, काही विशिष्ट याच्यामध्ये, म्हणजे तू म्हणशील लग्न केल्यानंतर आपण सगळेजण पबला जाऊन तिकडे मी नाचेन, तिकडे डान्स करेन, दारू पेन, या असल्या गोष्टी जर नव्हत्या, असं असणार आहे, निश्चित असणार आहे. ज्या सगळ्या गोष्टीचा फ्रीडम तिला इकडे मिळत होता आणि तिला असं मनोमनी वाटत होतं की मला फ्रीडम पाहिजे, मला माझं स्वातंत्र्य पाहिजे, जे मी म्हणेन ते झालं पाहिजे, मला जसं वाटेल तसं मी वागणार, मला जसं वाटेल तसं मी राहणार, या सगळ्या गोष्टी तिला हव्या होत्या किंवा असतील आणि त्यामुळे तिनं या सगळ्या गोष्टीचा पर्याय निवडला. आता याला वाटेतून काढायचे, त्याला कायमचा संपवलाच पाहिजे. मग इथपर्यंत मानसिकता जाणाऱ्या मुली किंवा इथपर्यंत सगळ्या गोष्टी करणाऱ्या मुली ही एकटीच नाही, अशा असंख्य आहेत की ज्या या स्तराला जाऊन पोहोचतात. पण एका गोष्टीचा मला आनंद आणि गर्व या गोष्टीचा वाटला की त्या मुलीच्या आई वडिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की हिला फाशीची शिक्षा द्या, नाही हिला ढकलून द्या, याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. हे बोलणारे आईबाप आजच्या समाजामध्ये तयार एवढे जरी झाले ना, तरी कुठे ना कुठेतरी बाकीची लोक चार सुधारतील या सगळ्या गोष्टी पाहून. पण आपल्या मुलाने एखादी चूक केली आणि आपणच त्याला पदराच्या मागे आड करतोय किंवा घालतोय, तर मग समाजामध्ये एखादा चुकीचा पायंडा पडू शकतो म्हणण्यापेक्षा तो पडेल आणि तो निश्चित पडेल. आणि हे उत्तम त्याचं उदाहरण आहे की कसं आई वडिलांनी आपल्या मुलीला किंवा आपल्या जो कोणी दोषी असेल त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये ढकलून दिलं पाहिजे की जा साल्या, तू जे काही केलेस कर्म तुझे तू भोग, त्याला मारा, ठोका, गोळ्या घाला, तर काही करा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ही भूमिका मला सगळ्यात महत्वाची वाटली आणि पटली. त्यामुळे आजच्या मुलींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, नुसतं बाह्य रूप पाहून चालत नाही, ते फार काळ टिकत नाही, ते फार काळ चालत नाही, ते कुठे ना कुठेतरी तात्पुरतं असतं. पण त्याच्या पुढे जाऊन एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून किती महत्वाचा असतो एखादा व्यक्ती, एखादा मुलगा, ते पहा. आणि ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी तुमच्या आयुष्यभर तुम्हाला महत्वाची वाटते किंवा ठरते, तुमच्या उपयोगी येते. समाजामध्ये चांगली बाजू आहे तेवढीच वाईट बाजू देखील आहे. जेवढी मुलं वाईट आहेत तेवढी चांगली आहेत, जेवढ्या मुली वाईट आहेत तेवढ्या चांगल्या आहेत. या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी वैयक्तिक म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे. इथं देवाने आपल्याला जन्माला जे काही घातलंय ते काय कुणाला परफेक्ट घातलं नाहीये. कुणाला काय असेल, कुणाला काय नसेल, आणि केस जाणं किंवा काय, ह्या नैसर्गिक सगळ्या गोष्टी आहेत. कुणाचे दात पुढे येणं, कुणाचा रंग तसा असणं, या सगळ्या गोष्टी जेनेटिक आहेत, सगळ्या गोष्टी त्या पद्धतीच्या आहेत. म्हणजे या पोरींना एखाद्या हॉलिवूड मधला टकला आवडतो हिरो, मग ते अगदी फोटो ठेवणार, काय मस्त दिसतो, काय क्यूट दिसतो, पण आपल्यातलं कोणी नाही आवडणार, कोणाला नवरा हिला आवडणार नाही.
त्याचं ढेर सुटायला लागलं, त्याचं काय व्हायला लागलं ते त्यांना पटणार नाही. पण जो नवरा किंवा जो व्यक्ती किंवा जो मुलगा तुम्हाला आयुष्यभर फार महत्त्वाचा आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मुलींना माझं खास सांगणं आहे, जो नवरा असतो, जो तुमच्या सोबत असतो ना आणि जे बाहेर तुम्ही जे बघत असता ना, एक्सटर्नल अफेअर्स आणि या सगळ्या गोष्टी, हे फक्त शारीरिक संबंधापुरते ठीक वाटतात. त्याच्यापुढे कोणी कोणाचं नसतं, कोणी कोणाला जवळही करत नाही. मग त्यावेळेला काय होतं, ना घरका ना घाटकाची परिस्थिती या मुलींची होते. आता हिच्या सियाचं काय झालं, ना आई, आता ना तोही, आता फक्त फाशीची शिक्षा. त्यामुळे व्यवस्थित विचार करा. नुसतं आपला शारीरिक संबंध ठेवायचं, कुठेतरी ऊत आलाय आपल्याला नुसतं म्हणून काहीही करायचंय, या असल्या फालतू गोष्टीमध्ये राहू नका. आणि आजकाल सहसा सर्रास याच सगळ्या गोष्टी सुरू आहेत बाहेर, याच सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मुली 5वी-6वी आल्यापासूनच त्यांना पाळी येते, त्या वयामध्ये येतात. 8वी-10वी पर्यंत जाता जाता त्यांना शारीरिक संबंध आणि या सगळ्या गोष्टी हव्याव्याशा वाटतात. त्या हव्याव्याशा म्हणण्यापेक्षा त्या लागतातच आणि मग त्याच वेळेला मुलं चुकायला सुरुवात होते. त्याच वेळेला मग एक्सटर्नल अफेअर्स आणि या सगळ्या गोष्टी, सेक्शुअली सगळं अट्रॅक्ट होणं आणि सगळं अटॅचमेंट करणं आणि मग इथून खऱ्या आयुष्याला चुकीचा पायंडा पडत जातो. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बाकी बोलण्यासारखं फार खूप आहे या विषयावरती, पण तुम्हाला काय वाटतं, जो काही मी विषय मांडला त्याच्यावरती मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवर्जून कळवा.